जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय 5. श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा. सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रेयांची अवतार कथा सांगू लागले. आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्यलोकात अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतला, त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे श्री विष्णूचे 10 अवतार आहेत. संत सज्जनांचे रक्षण व दुष्ट दुर्जनांचे निर्दालन याच हेतूंनी परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो. द्वापारयुग संपल्यावर कलियुग सुरू झाले. जगात अधर्म आणि अनाचार वाढू लागला. ब्राह्मण आचारभ्रष्ट व विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो. पिठापूर नावाच्या गावात आपाळराज नावाचा आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचारणी व पतिव्रता होती. अतिथी अभ्यागतांची ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्री विष्णूची आराधना उपासना करीत असे. एके दिवशी माध्यान्हकाळी श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले, माग माते जे इच्छिसी, जे जे वासना तुझे पावसी. पावसी त्वरित म्हणत असे. माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग. श्री दत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्त प्रभूंना म्हणाली, भगवंता, आपण मला जननी म्हणालात, ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा
मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून 2 पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखेच आहेत. म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा. सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण करून तिला म्हणाले, माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा तो उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु मी जे सांगेल तसे करा, नाही तर तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दुःख दैन्य तो दूर नाहीसे करेल. असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूपी श्री दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला. काही कामासाठी बाहेर गेलेले आपळराज शर्मा घरी परतले. सुमतीने त्यांना सगळी हकीकत सांगितली. माध्यान्ह काळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नकोस, असेही श्री दत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी, असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून आपाळराज अतिशय आनंदित झाले. ते सुमतीला म्हणाले, तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले आहे. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी, भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी सुमती प्रसूत झाली. तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपाळराजने खूप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. हा मुलगा दीक्षाकरता जगद्गुरू होईल, असे त्यांचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला. हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोक उद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत, हे आपाळराज व सुमती यांना समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते. यथाअवकाश श्रीपाद 7 वर्षांचे झाले. मग आपाळराजने त्याचे यथाशास्त्र मौजी बंधन केले. मुंज होताच श्रीपाद 4ही वेद म्हणू लागले. ते न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाले. त्यावर भाष्य करू लागले. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायचित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान ते लोकांना समजावून सांगू लागले. श्रीपादांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्यांच्या मुखातून ज्ञानश्रवण करण्यासाठी अनेक लोक पीठापुरास येऊ लागले. श्रीपाद 16 वर्षांचे झाले. मातापित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्यश्रीशी विवाह केला आहे. तापसी, ब्रह्मचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय. माझे नावच
श्री वल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. हे ऐकून आईवडिलांना खूप वाईट वाटले. परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल तो सांगेल तसे वागा, हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल, तेव्हा याला अडवून चालणार नाही, असा विचार करून आईवडील त्यांना म्हणाले, बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती, पण आम्ही तुला अडवीत नाही. आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, तुम्ही कसलीही चिंता करू नका, तुम्हाला हवे असेल ते मिळेल. मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो, असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना अनेक उत्तम आशीर्वाद दिला. तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आईवडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मग ते आईवडिलांना म्हणाले, या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे. अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले व एकाएकी गुप्त झाले. ते गुप्तपणे काशी क्षेत्री गेले. तेथून बदरिकाश्रमात गेले. तेथे श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून ते गोकर्ण क्षेत्रात आले. श्रोते हो, सिद्धयोग्यांनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धयोग्यांना काय विचारले व सिद्धयोग्यांनी काय सांगितले ही कथा पुढील अध्यायात ऐका. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा या नावाचा अध्याय 5वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता या कार्यासाठी व धर्माची संस्थापना करण्यासाठी विष्णूचे अवतार होतात व त्या कार्यातून जगाची वेगाने उत्क्रांती होते. दत्त हे शुद्ध सत्वमय असल्यामुळे त्यांच्या अवतारात त्यांनी ज्ञानमार्गानेच कार्य जास्त प्रमाणात केले आहे. युद्धे करून त्यांचा संहार करण्याच्या कामात रजोगुणाचा अंश येतो. 4थ्या अध्यायानंतर जो खुलासा केला आहे त्यात नारायणाने नारदांना स्वतःमधील रजोगुणाबद्दल सांगितले आहे. दत्ताचे कार्य तसे नसून साधना मार्गात साधक, साधू, उपासक यांची प्रगती करून देण्याचे विशेष आहे. त्यामुळे दत्तांचे स्वरूप शुद्धात शुद्ध मानले जाते. तसे पाहता हे तिन्ही देवांचे तेज एकवटून झाले आहे, पण त्यातही शुद्ध सत्वांशच एकत्र आला आहे. पुत्राचा मोहही मातापितरांना प्रभूच्या कार्यात सोडावा लागतो. या अध्यायात आपल्याला दर्शन या गोष्टीचे होते. राम अवतारात दर्शन दशरथ
व अयोध्येतील प्रजानन यांना या विरहाचा फटका बसला. कृष्ण अवतारात ब्रजवासी गोपगोपींना, नंद यशोदेला कृष्णाचा विरह सोसावा लागला. जेथे सर्व जगाने व्यापक हित असते तेथे अवतारी पुरुषांशी संबंधित असणाऱ्यांना आपले व्यक्तिगत मोह, लोभ, काम, ईर्ष्या, आशा या सर्वांवर पाणी सोडावे लागते. सर्वस्व अर्पण करावे लागते. या गोष्टींची नोंद पुराणे व इतिहास यात अनेक ठिकाणी आढळते. श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींनी श्री दत्तात्रेयांच्या 16 अवतारांची माहिती स्वरचित एका संस्कृत काव्यात दिली आहे. ते अवतार कोणते व कोणत्या तिथीला झाले त्याचीही क्रमवार माहिती त्यांनी दिली आहे. जयंती कल्पात त्यांनी एक कोष्टक दिले आहे. त्यातील तपशील पुढील प्रमाणे. पहिला अवतार योगीराज नावाचा कार्तिक शुद्ध 15 बुधवार कृत्तिका नक्षत्र प्रथम याम प्रथम चरण यावेळी झाला. दुसरा अवतार अत्रिवरद नावाचा कार्तिक कृष्ण 1 गुरुवार रोहिणी नक्षत्र प्रथम याम द्वितीय चरण. तिसरा अवतार दत्तात्रेय नावाचा मार्गशीर्ष कृष्ण 2 भृगुवा मृगशीर्ष नक्षत्र प्रथम याम सूर्योदयाची वेळ. चौथा अवतार कालाग्नी शमन नावाचा मार्गशीर्ष शुक्ल 14 बुधवार रोहिणी नक्षत्र द्वितीय याम द्वितीय चरण. पाचवा अवतार योगीजन वल्लभ नावाचा मार्गशीर्ष शुक्ल 15 गुरुवार मृग नक्षत्र चतुर्थ याम सूर्यास्ताची वेळ. सहावा अवतार लीला विश्वंभर नावाचा पौष शुक्ल 15 बुधवार 3 नक्षत्र प्रथम याम सूर्यास्ताची वेळ. सातवा अवतार सिद्धराज नावाचा माघ शुक्ल 15 गुरुवार माघ नक्षत्र द्वितीय याम द्वितीय चरण. आठवा अवतार ज्ञानसागर नावाचा फाल्गुन शुक्ल 10 रविवार पुनर्वसू नक्षत्र प्रथम याम सूर्यास्ताची वेळ. नववा अवतार अवधूत विश्वंभर नावाचा चैत्र शुक्ल 15 मंगळवार चित्रा नक्षत्र द्वितीय याम प्रथम चरण. 10वा अवतार अवधूत मायामुक्त नावाचा वैशाख शुक्ल 14 बुधवार स्वाती नक्षत्र द्वितीय याम माध्यान्ह वेळ. 11वा अवतार अवधूत मायामुक्त नावाचा ज्येष्ठ शुक्ल 13 भृगुवार स्वाती नक्षत्र प्रथम याम प्रथम चरण. 12वा अवतार आदिगुरु नावाचा आषाढ शुक्ल 15 शनिवार उत्तरषाढा प्रथम याम द्वितीय चरण. 13वा अवतार शिवरूप नावाचा श्रावण शुक्ल 8 सोमवार स्वाती नक्षत्र प्रथम याम प्रथम चरण. 14वा अवतार देवदेव नावाचा भाद्रपद शुक्ल 14 भृगुवार शततारका नक्षत्र प्रथम याम द्वितीय चरण. 15वा अवतार दिगंबर नावाचा आश्विन शुक्ल 15 बुधवार अश्विनी नक्षत्र प्रथम याम प्रथम चरण. 16वा अवतार कृष्ण श्याम कमल नयन या नावाचा कार्तिक शुक्ल 12 बुधवार रेवती नक्षत्र प्रथम याम सूर्यास्ताची वेळ. वरील प्रमाणे त्या क्रमाने दाणे कोणती द्यावीत? नारळ, केळे, ऊस, पंचामृत, मोती, अन्न, पुस्तक, देऊळ, गाय, दहीभात, मध, सोने, पाणी, विडा, वस्त्र, चांदी अशा प्रकारे दाणे द्यावीत. गुरुभक्तिपरायण
रामचंद्र कृष्ण कामत. अशा प्रकारे हा अध्याय 5वा इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी